मातरम वंदे 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 मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे 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 मातरम एहसास थोड़ा को जगाए अपने दिलों में हम वंदे मातरम वंदे मातरम क्या नाम है अपना जहां में खड़े हैं कहाँ पे हम वंदे मातरम वंदे मातरम है हमें जाना कहाँ चले हैं कहाँ पे हमसे पूछे है ये मातरे वतन वंदे मातरम 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 जाना है तारों से आगे अब ना रुकेंगे वंदे मातरम वंदे मातरम एक नई सुबह जगाए सारे जहां पे वंदे मातरम वंदे मातरम हिम्मत करे आगे बढ़े अब नए रास्तों पे सारी दुनिया अपनी मातरे वतन वंदे मातरम 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 मरूं जब मैं तिरंगा हो कफन के लिए मरूं जब मैं तिरंगा हो कफन के लिए जान जाए तो जाए वतन के लिए जान जाए तो जाए वतन के लिए तन मन धन सब समर्पित चमन के लिए तन मन धन सब समर्पित चमन के लिए जान जाए तो जाए वतन के लिए जान जाए तो जाए वतन के लिए हर एक माँ का मैं बेटा हूँ हर बहन का भाई हूँ खुशी इससे बड़ी है ये वतन का मैं सिपाही हूँ हर एक माँ का मैं बेटा हूँ हर बहन का भाई वर्षानंतर आपल्याकडे म्हणजे संकल्पना लॅब होती की एक अद्ययावत लॅब बऱ्याच शाळा फिरलो मुंबईपासूनच्या परंतु जागा उपलब्ध होती आणि एक डोक्यामध्ये संकल्प घेतला की एक चांगल्या प्रकारची लॅब या ठिकाणी उपलब्ध करायची आणि एक महिनाभराच्या आत हा सगळा आमच्या समोरचा दिसणारा हा सगळा रंग बदललेला आहे याच्यामध्ये जुनं जे सगळं मटेरियल होतं त्याचा सगळा हा मधला तुमचा पॅसेंजर दिसणार सगळ्यात जुन्या लॅबचा आहे आपला एकही आपण वायाला जाऊ दिला नाही आणि राहिलेलं तो आजचं सी आकाराचं फक्त बनवलं आपले पहिले किती कॉम्प्युटर होते 50
वर्किंग किती होते 42 आणि आता आपण ही लॅब जवळजवळ 71 कॉम्प्युटर हे जर पकडला तर 71 मुलं या ठिकाणी बसू शकतात आणि इंटरनेटला हे जोडलेलं आहे. कोणालाही कोणत्याही आर्टच्या शिक्षकाला एखादा जर काही कार्यक्रम तिथे दाखवायचा असेल बघायचा असेल तिथे जर तुम्ही ते लावून तिथे मुलांना फक्त तुमच्या अशा घेतल्या की 70 मुलं तुमच्या इथे बसू शकतात. फक्त एवढंच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ही लॅब माझी नाही, ही लॅब प्रत्येकाची आहे आणि घरात जशा वस्तू तुम्ही घराच्या सांभाळता आपल्या हातून मुलांच्याकडून जर काही चूक झाली तरी आपण त्याला ओरडतो. त्यामुळं मी आर्टचा आहे, मी कॉमर्सचा आहे, मी IT चा माझा काही संबंध नाही, ते सेल्फलाच आहे, PADLला नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी की हिला जपली, आपल्या मुलाला जेवढं जीव लागतो त्याच्यापेक्षा ही जर जपली तर मला वाटतं भविष्यात हिचा उपयोग आपल्याच मुलांसाठी होणार आहे आणि ही चांगली राहिली पाहिजे. नाही तर मग अस्ताव्यस्त होणं, बंद पडणं या सगळ्या गोष्टी या दोघींनाही मी सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्याकडे चाव्या वगैरे तिथे एक स्पेशल मावशीमध्ये एक कायम राहणार आहे. 8 दिवसातून 4 दिवसातून ही लॅब पूर्ण पिशवी राहणार आहे. बाहेर रॅक राहणार आहे. अद्यावत CCTV आहे. माईक लावली जातं ते फक्त लावायचं आहे साऊंड. तिथे बसून सुद्धा तुम्ही स्पीच देऊ शकता. सायलेन्स आवाजमध्ये सगळ्यांना तिथल्या तिथे जागेवर जाईल म्हणून आपल्याला ती आधुनिकतेकडे नेणारी ही लॅब आहे. आणि सुधाकाळच्या मला वाटतं कळंबोलीच्या या संकुलामध्ये हा एक मानाचा तुरा म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि याच्यासाठी अर्थपूर्ण योगदान लागलं याची जरा बऱ्याच म्हणजे माझी सगळी ही इन्फ्राची आयडिया माझी आहे, कुणाची आहे. तिथं पुढं काय करायचं कोणता इंटेरियर आणला नाही, परंतु यांना जे काय जमलं नाही ते म्हणजे चूक असेल ते माझ्या जसं जसं बुद्धी लागेल तसं तसं मी करायचो. आणि मला वाटतं कुठल्याही प्रकारची चूक मला वाटतं राहिली नाही आणि राहिली असेल ती माझी चांगलं झालं असेल ते सगळ्यांचं असं मी समजतो. आणि या चांगल्यामध्ये सगळ्यांना पुढं चांगलं ठेवण्याची सगळ्यांना एक मी आज विनंती करेन. त्याच्यामुळं मला इथं दिसताना आमचे कर्मचारी असतील सगळेच असतील अशी लॅब मला वाटतं कुठेही जा आणि हिचा एवढा प्रसार करा की लोक शोधत आले पाहिजे सुधागरची लॅब. आणि तेवढ्यासाठी आपण छान कार्यक्रम या ठिकाणी केला. आता 2 AC पण इथं 3 AC आहे, अजून ते आले नाही, एक चालू आहे आणि 2 येतील. एक्झॉस्ट फॅन वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे. आपला कुठलाच एखादा शैक्षणिक कार्यक्रम असला की इथं चांगल्या पद्धतीने डिजिटल होऊ शकतो या दृष्टिकोनातून आहे. मासिक मिटिंग असेल, आणखी काय असेल, फक्त घरगुती उपयोगासाठी करायचं नाही. घरातून आलो मग चाला डबा खायला AC इथं तिकडे त्रास होतो. चाळी माळे आपले पाटील सर वागतात म्हणून हळूच डबा आणायचा, या मैत्रिणी करायच्या आणि जेवण खायचा. तुम्ही सुद्धा डबा इथं खायचा, तिकडं जाऊन खायचं. एवढं याला सुंदर ठेवा कारण याच्यावर माझा खूप जीव आहे आणि त्या जीवाप्रमाणे सगळ्यांनी राहावं एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. ह्याच्यात सगळं दिलं, नेट आहे, इंटरनेट आहे, अद्यावत सगळे विषय आहेत, बाकी काही नाही. तर पुन्हा एकदा या दोघींना पण या ठिकाणी शुभेच्छा देतो. मी यांच्या मागे लागायचो काय, अरे या बघा इथं काय लागतंय, कुठं लागतंय. आणि आता शेवटी म्हणते इथे गरम होतं. अगोदरच म्हणले असते तर मी इथे फॅन लावला असता, परंतु आता AC तिथे बसतो त्याच्यामुळं काय प्रश्न राहणार नाही. तुम्हाला गरम होणार नाही आणि तुम्ही गरम होऊ नये तिथं आणि पोरांवर त्याचा राग काढू नये अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि प्रत्येक माझा शिक्षक इथे येऊन तुम्हाला काही लागलं तरी देऊन तुम्ही बसा करा, पण त्याच्या बटनाशी खेळू नका, बटणं घेऊन जाऊ नका. नाही तर घरच्या याचे 2 बटणं निघाले त्याचं एक चला घ्या, हा काय उद्योग करू नका आणि मुलांना ते करून देऊ नका. एवढी काळजी घ्या. ही चांगली आपली प्रॉपर्टी तयार झालेली आहे आणि मला वाटतं इथे कॉस्ट जर केली असेल तर बाहेर काही लाखांचा आहे, परंतु अतिशय माफकमध्ये आपण ही त्या ठिकाणी केली आणि आपला आता या तुमच्यावर चांगला वाढेल. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. आणि आज माझ्या हस्ते खऱ्या अर्थानं म्हणजे करायला नव्हतं पाहिजे, परंतु याचा नाहीच आग्रह उद्घाटन करा, पण केलं पाहिजे तर ठीक आहे. सर्वेश्वर कृपेने चांगली गोष्ट आहे. आज ते उद्घाटन पण झालं आणि एक अपेक्षा मात्र या निमित्ताने करतो, याच्याकडून मात्र तुमच्या सगळ्या स्टाफला एकदा जेवण मिळालं पाहिजे. श्रावण झालं असं तुम्हाला शाकाहारी जेवणच मागायचं आणि तो पण देणार मोठ्या मनाने त्या प्रश्नाने.
पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सांगतो की स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून एक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना एक स्वतंत्र लॅब असावी ही संकल्पना मनामध्ये आणली आणि या संकल्पनेचे खरे सूत्रधार आता आपलं यांचं म्हणून ऐकलं ते रवींद्र पालवेकर आणि ह्या उपस्थित या शिक्षक वृंद महिला भगिनी आणि बंधू बरोबर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. सुधागड शाळा समतोलाने आपलं नातं काय आहे वेगळं सांगायची गरज नाही. अडचणी काळामध्ये आपण सर्व साक्षीदार आहात त्यामुळं माझी आयडेंटिटी सांगणं काय योग्य नाही परंतु सर बोलले आणि मगाशी पीटीचे सर काय नाव होतं विलास पाटील म्हणजे ते त्यांना थांबवत नव्हतं की शाळेचा झालेला काय पालक सरांनी आल्यानंतर शाळेत केली प्रगती त्यांना काय कोणी स्क्रिप्ट नव्हती दिली. ते स्वयंभू बोलत होते आणि साहेब मागून बोलत होते बोलू नको. मी ह्यांना सांगत होतो ते तुमचं काय घेणं देणं नाही त्याच्याशी. त्याला वाटतं की सरांनी काय काय केलंय पण नॅचरल जी गोष्ट असते ती भावना त्याची तुम्ही त्याला रोखलं तर ते ऐकणार नाही त्यावेळी त्याला बोलू द्या. तर ही साहेबांची आयडेंटिटी आपण जास्त सांगण्याची काही वेळ नाही बघा खूप चांगलं काम आहे. आज ना उद्याला परवा तर माझं शाळेशी नातं काय कुठेतरी अडचणी वेळेला उभं राहिलं हेच माझं काय मनात राहिलं काही गोष्टी असतात. पण सुधागड शाळेच्या संदर्भात माहिती अनेक लोक येतात 10 लोकांपैकी 2 लोकांसाठी फोन करतो आपल्याला बाकी 8 लोकांना मी समजवतो की एकमेव विद्यापीठ असं आहे आपलं सुधागड स्कूल हायस्कूल आणि कॉलेज ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मध्यमवर्गीय विद्यार्थी शिकू शकतो एक वेळ शाळा आहे ती सुधागड. ती कशी तर मी त्याला सांगून सांगतो की बाजूच्या शाळेमध्ये जा ऍडमिशनला फी किती आहे डोनेशन किती येतात फी किती आहे आणि काय शिकवलं जातं आणि शिकवणाऱ्या शिक्षकांना पगार किती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. 8,000 10,000 शिक्षणामध्ये त्यात काही कमीपणाचा विषय नाही की आता परिस्थिती कमी आहे. 8,000 शिक्षक आणि त्याचं घेणारी फी आणि डोनेशन आपल्या शाळेच्या कितीतरी पटीनं जास्त आहे. हे मी जेव्हा त्यांना समजवतो त्यावेळेला त्यातली काही सक्षम असतात म्हणजे आर्थिक काही सक्षम आहे. आता कसं आहे कुठचं गावलं आपल्या गावलं असं आपलं खरं आहे. त्यांना वाटतं शेवाळ्या बाप्पा माझ्या बाप्पाची शाळा आहे आपलं दिवसातनं 10 फोन केले बोललो मी 10 फोन म्हणजे 5-5 हजार रुपये कमी केले तर 50,000 रुपये झाले. तिथे वडापावला 10 रुपये देत नाही कोण ही परिस्थिती आहे. पण जी आहे मला शक्य आहे तिथं समजवतो त्याचे अर्थकारण मला माहिती असतं. पण काही लोकांची वृत्ती असते की फुकट काय नसतं मी त्याला तिथं क्लिअर करून पाठवत नसतो. तर सरांना मी तरी मला बी एवढं आहे ना किती एखादा माणूस ऐकतोय किती सांगणार अशी परिस्थिती त्याच्या पलीकडे मी त्याला सांगत होतो की सुधागड शाळेतील शिक्षणाचा दर्जा काय शिक्षकांचा पगार किती आणि इतकी परिस्थिती करते की लॅब कसं आता जिथं नाही पहिली पण आपल्याकडे काही कमी नव्हती प्रयोगशाळा तर ह्या सुसज्ज आहे. पण साहेब धन्यवाद कसं आहे काही शैक्षणिक संस्था फक्त इन्कमिंग आहे फक्त इन्कमिंग माहिती आहे सर्वांना तिथं डोनेशन फीस घ्यायच्या पण त्या मुलांच्याकडे काही लक्ष नाही द्यायचं. पण सर आल्यापासून हा झालेला प्रकार याचा अर्थ काय मागच्या करत नव्हते असं काय नव्हतं परंतु काहीतरी परफॉर्मन्स असतो एखाद्या व्यक्तीचा. आता ते सगळे टीचर आहेत सगळ्यांना पगार सारखा असतो पण काहीतरी शिक्षण शिकवण्याची पद्धतीमध्ये फरक असतो. हा फरक जनरल आहे नॅचरल आहे. जसे आपण परमेश्वराने आता आपण एवढे माझ्या चेहरा आहे का म्हणजे मी चांगला असं नाही म्हणते चेहऱ्याचे डिफरंट पार्ट हे वेगवेगळे परमेश्वराने बनवले बुद्धिमत्ता वेगळी आहे म्हणजे शिकवण्याची शैली वेगळी आहे सगळे प्रकार वेगवेगळे असतात. ह्या अनुषंगानं सुधागडचं वलय हे खूप मोठ्या प्रमाणात चाललंय. त्याचा काही अंशी आपला इच्छा आहे आपण मान्य करावं लागेल. त्यावेळेला आम्ही पश्चात पण बोलतो तोंडा बोलतो हवा आपल्याकडे आपण पाठीमागे बोलतो ती खरं आयडेंटिटी असते. तोंडा तर सगळेच सासू सुनाला कसं चांगले बोलते आणि नंतर मग ते मैत्रीण भेटल्यावर माझी सासू बाबा हे नॅचरल आहे. काही गोष्टी आपण त्या हे केलेल्या असतात त्याप्रमाणे एवढी सुसज्ज आपण सर बनवली आहे. म्हणजे आल्यावर मला माहिती नव्हतं नवीन बनवली तर माझं काय माहिती नाही पुढे चांगल्या कामाचं बरोबर येऊन घेतो काय कळत नाही. असं अनेक वेळा झालं म्हणजे शाळेत बॉन्डिंग अनेक वेळा झालं असं म्हणजे असंच नातं आपलं सर्वांचं राहू द्या म्हणजे अपेक्षा करू म्हणजे शिक्षक होतो. कारण बघा
मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, राजकीय आहे. परंतु सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय जोड लागते म्हणून राजकीय. परंतु असे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विद्यार्थ्यांची संख्या किंवा परिस्थिती कशी आहे. मला सर्वांना विनंती आहे जे काही आपण घरचे आहोत तू नको करू, आपण घरचे आहोत. फक्त विनंती अशी राहील की जे मुलं शिकायला जातात त्यांना आपल्याला हे चांगलं सुंदर काम भेटलंय, त्यांना आपण थोडंसं चांगलं शिकवावं. याचा अर्थ दुसरी बाजू असे आहे की शिकवत असं नाही, परंतु कुठेतरी मी सामाजिक भावनेत बोलतो, तर सामाजिक सामाजिकपणा घेऊन आपण आपल्या मुलं चांगली कसे घडतील एवढेच आपण आपल्याकडे अपेक्षा करतो. धन्यवाद. सरांची पूर्ण संकल्पना आहे हे वरचे जे वुडनचे खांब दिसत आहेत त्याच्या मागे अँगल आहेत आपले साधे, कारण आपली याची हाईट खूप जास्त होती, पंखेवरती लावायला प्रॉब्लेम येत होता आणि रॉड मारून पंखे लावून घेतले तर सर बोलले खराब दिसतं. आणि सरांची संकल्पना आहे त्याच्यावरती अशी पीओपी केली की आपल्याला ते गावाला जायचं आपल्याला लाकडी खांब असतात तसं केल्यानंतर हा जो डायस आहे आपण जर कुठल्या कलेक्टर ऑफिसला किंवा तहसील ऑफिसला गेलो प्रांतला तर त्या लोकांचा डायस सेम असा असतो. ती सरांची संकल्पना होती. म्हणजे एखाद्या इंटेरियरला लाजवेल असं सगळं केलं, कलर कॉम्बिनेशन वगैरे सगळं आणि जुन्यातनंच सगळं नवीन खूप काही खर्च सरांनी केला नाही. प्रत्येक वस्तू आम्हाला युटिलाइज करायला हवी. आणि सकाळी शाळेत आलं की सगळ्यात पहिलं वरती यायचं, एखादी वस्तू इकडे तिकडे पडली कामाला वगैरे सरांचे काय चाललंय तुमचं, म्हणजे एवढं सरांनी बारीक लक्ष देऊन केलंय. कार्पेट आता चेअर येणार होते पण आज 15 ऑगस्टला त्या बाकीच्या राहिलेल्या तर व्यवस्थित सगळं करून म्हणजे सरांनी हे सगळं शाळेसाठी आपलं केलं, त्यामुळे सर्वांनी बरं सरांचं आपण अभिनंदन आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान घेऊन माननीय प्राचार्य पालवे सरांनी आणि अजय सरांनी मनापासून या लॅबसाठी प्रयत्न केले आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे होत्या त्यापेक्षा जास्त दिलेल्या आहेत. आपण माईक सांगितलं, जे स्पीकर सांगितलं होते, ब्लूटूथ स्पीकर आपल्याकडे येत आहेत. एक कॉलर माईक इथे बसणाऱ्या शिक्षकाला उपलब्ध व्हावा अशी एक विनंती आहे. आणि आपण सगळे आलात, आपल्या शुभ हस्ते या लॅबचं उद्घाटन झालं. आपण सर्वांच्या उपस्थितीत माननीय प्राचार्यांनी उद्घाटन केलं, त्याबद्दल ज्युनियर कॉलेजच्या पूर्ण स्टाफच्या वतीने मी प्राचार्य पालवे सर, अजय सूर्यवंशी सर, पाटील सर आणि उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम झाला असं घोषित करतो. एका पेशीवरती बसून सुरुवातीचे बसू गणपतीचे म्हणजे गणपतीची मूर्ती पण तिथेच बसून तिकडे नाही असं ग्राउंड हां कॉलेज सुंदर आहे ना काहीतरी म्हणा ना. एक खुर्ची इथं आता हे बसतो ना इकडे आतलाच ओपनिंग करतो ना. चालू आहे का पीसी? हा चालू आहे.